चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज कार्तिक मासातील शेवटची एकादशी, जिला आपण भागवत एकादशी असं म्हणतो बघा। कार्तिकी एकादशी नंतर येणारी जी एकादशी असते ती भागवत एकादशी। अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि विशेष दिवस, कारण कार्तिक मास जो आहे या महिन्यातील प्रत्येक दिवस हा देवधर्म दान धर्म करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। आणि यात विशेष जे दिवस येतात, चतुर्थी असेल, एकादशी असेल किंवा पौर्णिमा असेल, हे जे दिवस आहेत ते त्याहूनही जास्त महत्त्वाचे समजले जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक विशेष महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय सांगणार आहे। खरं तर आजचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच भागवत एकादशीचा एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। हा एक उपाय तुमच्या आलेल्या सर्व इच्छा पूर्ण करेल। हा एक उपाय तुमची सर्व कामं मार्गी लावेल। कितीही कठीण इच्छा असेल, ज्या असंख्य वर्षांपासून पूर्ण असतील किंवा ज्या इच्छा पूर्ण होता होता राहत आहेत, इच्छा पूर्ण व्हायला येते म्हणजे बँकेचं लोन घेतलेलं आहे, आता 2 दिवसात पास होणार, पण एक दिवस अगोदर असं कळतं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, डॉक्युमेंट क्लिअर नाही किंवा जे काही असेल, म्हणजे अगदी शेवटपर्यंत जाऊन तिथून रिटर्न यावं लागतं। अशा कुठल्याही इच्छा ज्यांमध्ये सतत अडथळे येत असतील, तर हा एक उपाय केल्याने बघा, आजच्या दिवशी तुम्हाला अशी एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे, जी वस्तू आणल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती अखंड प्राप्त होईल, ज्यामुळे काय होईल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहील। ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी माता ही नेहमी स्थिर असते। आणि हा उपाय केल्याने, ही एक वस्तू घरात आणल्याने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद तुमच्या घरात सदैव राहील, ज्याने तुमच्या घरामध्ये पैसा देखील येईल आणि आलेला पैसा जो आहे तो टिकेल। घरात बरकत येईल। जे कष्ट काम कर्म जे करत आहात त्या प्रत्येक कष्ट आणि कर्माला नशिबाची साथ मिळत जाईल। आता कुठली वस्तू आहे, नक्की उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं आहे आज सायंकाळी, म्हणजे तुम्ही आत्तापासून कधीही हा उपाय करू शकतात, फक्त शक्यतो रात्री 9 ते 10च्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी कुठली वस्तू आणायची, तर जर तुमच्या आजूबाजूला कुठेही हळकुंडाची मुळी, म्हणजे जी हळद लावलेली असते, ओळी हळद, जिला आपण अंबी हळद असं देखील म्हणतो, या हळदीचं मूळ किंवा या हळदीची मुळी तुम्हाला जर तुमच्या शेजारी पाजारी आजूबाजूला, बरेच लोक आपल्या शेतात लावतात, बरेच लोक कुंडीमध्ये लावतात, अशा कुठल्याही ठिकाणी जर तुम्हाला भेटली किंवा तुम्ही स्वतःच लावलेली असेल, तर या हळकुंडाचं तुम्हाला जे मूळ असतं ते मूळ तुम्हाला तोडायचंय, ते मूळ तुम्हाला खणायचंय। अगदी छोटासा तुकडा असला तरीही चालेल। ज्यांच्याकडे नाहीच आहे ताई आम्हाला हा उपाय करायचा आहे, पण आमच्याकडे हळकुंडाची मुळी नाही, आमच्याकडे कुणीच लावलेलं नाही, आम्ही काय करायचं, तर तुम्हाला एक बाजारातून हळकुंड विकत घ्यायचं आहे। फक्त पूजेचं सामान भेटतं तिथे जा किंवा किराणा दुकानात जा आणि त्यांना सांगा की दादा मला एक हळकुंड द्या, हळदीचं एक कुंड असतं म्हणजे छोटंसं एक तुकडा, तो आम्हाला द्या। बघा, घरात जर असेल तर घरातला घ्यायचा नाहीये। या उपायासाठी तुम्हाला स्वच्छ कोरा सुंदर जो नवीनच असेल असाच हळकुंडाचा तुकडा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। आणल्यानंतर तुम्हाला तो स्वच्छ एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला तो पुसून धुवून वगैरे घ्यायचा, म्हणजे त्याच्यावर थोडं पाणी थोडं दूध घालून तुम्हाला त्याला अभिषेक घालून नंतर तो स्वच्छ पुसायचा आहे। पुसलात की त्यानंतर देवघराच्याच समोर तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे। प्लेटमध्ये हा हळकुंड तुम्हाला ठेवून द्यायचा आहे, बाजूला एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर या हळकुंडाची विधियुक्त पूजा करायची आहे। यावरती थोडं हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षत अर्पण करायचे, थोडं चंदन अष्टगंध अर्पण करायचं आहे, धूप दीप तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। ठीक आहे, तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, पण तो विष्णू गायत्री मंत्र कसा म्हणायचा, तर सगळ्यात अगोदर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची। त्यानंतर 3 अगरबत्त्या हातात घ्यायच्या आहेत, बरोबर 3 अगरबत्त्या पेटून, आणि त्या 3ही अगरबत्त्या तुम्हाला त्या हळकुंडाला ओवाळायच्या आहेत। तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। ज्यांना विष्णू गायत्री मंत्र येत नसेल तर ज्यांना
ज्यांना व्यंकटेश स्तोत्र येत असेल ते म्हणा, किंवा जर तुम्हाला भगवान विष्णूची कुठलीही सेवा येत असेल, कुठलाही मंत्र येत असेल तो तुम्ही मंत्र म्हटलात तरी चालेल. फक्त अगरबत्ती ओवाळत असताना तुम्हाला 10 ते 15 मिनिटं हा जप करायचा आहे. हे करून झालं की त्यानंतर हे हळकुंड जे आहे ते तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचं आहे. अगदी दिवसभर म्हणजे रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी तुम्हाला ते उचलायचंय. ज्या प्लेटमध्ये ठेवलेलं होतं तिथून उचलायचं आहे आणि त्याला एक लाल रंगाचा धागा बांधायचा आहे. कुठेही तुम्हाला मुलायम किंवा रेशमी धागा भेटेल लाल रंगाचा, तो लाल रंगाचा धागा तुम्हाला त्याला गुंडाळून त्याला गाठ मारायची आहे. आणि हा लाल रंगाचा धागा ज्यामध्ये हळकुंड तुम्ही बांधलेला आहे तो तुम्हाला गळ्यात परिधान करायचा आहे. तुम्ही गळ्यातही परिधान करू शकता, किंवा तुमचा उजवा हाताचा जो दंड आहे किंवा उजवा हाताची जी मनकट आहे उजव्या हाताला किंवा तुम्हाला गळ्यामध्ये तो परिधान करायचा आहे. ठीक आहे. आता किती दिवस करायचा तर लक्षात घ्या, तुम्हाला 21 दिवस सतत हा स्वतःला स्पर्श करेल अशा पद्धतीने तुमच्या जवळ ठेवायचे. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तर त्यावेळेस तुम्हाला हा दोरा काढायचा, हाताला बांधला असेल तर तो सोडायचा आणि देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे. सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर पुन्हा गळ्यात परिधान करायचा आहे, हाताला बांधायचा आहे आणि रात्री झोपताना पुन्हा तुम्हाला तो तिथे ठेवून द्यायचा आहे. असं 21 दिवस सलग करायचं आहे. 21व्या दिवशी काय करायचं तर याचा जो धागा आहे तो धागा तुम्हाला सोडायचा आहे. 21व्या दिवशी गळ्यात नाही घालायचा, तो धागा सोडायचा आणि हे नुसतं हळकुंड किंवा हळकुंडाची जी मुळी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये धनाला आकर्षित करेल. कारण हळद ही अशी गोष्ट आहे जी माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे. त्याचबरोबर हळद हा आपला गुरुग्रह देखील स्ट्रॉंग करतो. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी हळदीचे उपाय हे अत्यंत विशेष असतात. हा उपाय केल्याने तुमचा गुरुही स्ट्रॉंग होईल आणि ज्याचा गुरु स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यात काहीच अशक्य नसतं, त्याच्या जीवनात भरभराट असते. ज्याचा गुरु स्ट्रॉंग असतो त्याचं आयुष्य आपण म्हणतो ना की मालामाल होऊन जातं, तर तुमचंही जीवन मालामाल होऊन जाईल. जे जे पाहिजे ते मिळत जाईल, कुठलेही अडथळे राहणार नाही, सगळे अडथळे तुमच्या आयुष्यातून दूर होऊन जाईल. बघा, जिथे गरिबी संपत नव्हती तर हा उपाय केल्याने गरिबी संपायला लागेल. हे हळकुंड कायम तिजोरीमध्ये ठेवून द्या. तुमच्या घरामध्ये आर्थिक धनाची जी आवक आहे ती वाढत जाईल. घरामध्ये धनाची वृद्धी व्हायला लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. 21 दिवसांच्या आत याचे असंख्य लाभ घडायला सुरुवात होईल आणि पुढेही याचा जो अनुभव आहे तो यायला लागेल. कधी असं वाटलं 5-6 महिन्यानंतर की आता रिझल्ट कमी झाला, आता थोडं कमी मला असं काहीतरी वाटतंय, त्यावेळेस काय करा, हे हळकुंड आहे ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या, ठेवून द्या आणि त्याच्याऐवजी सेम याच पद्धतीने कुठल्याही दुसऱ्या पुढच्या एकादशीला सेम याच पद्धतीने हे हळकुंड पुन्हा घरी घेऊन या आणि याच पद्धतीने जसं सांगितलंय त्यानुसार तुम्हाला पुन्हा विधी पूजा करायची आहे आणि त्यानुसार पुन्हा 21 दिवस गळ्यात किंवा हातामध्ये परिधान करून त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अत्यंत साधा सोपा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.